भाजपने राज्यातील सर्व जिल्ह्यातील निवडणूक प्रमुखांची नावे जाहीर केली आहेत। सर्वच जिल्ह्यातील महत्त्वाच्या नियुक्त्या केलेल्या आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी महत्त्वाच्या नेत्यांवर देण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात मंत्री गणेश नाईक यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे। तर ठाणे शहर, ग्रामीण, कल्याण, उल्हासनगर, मीरा भाईंदर, भिवंडी आणि नवी मुंबई या सर्व ठिकाणी गणेश नाईक निवडणूक प्रभारी असणार आहेत। मुंबईची जबाबदारी आशिष शेलार यांच्यावर देण्यात आली आहे, तर शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात नाईक यांच्यावर जबाबदारी दिली आहे। बीड जिल्हा निवडणूक प्रमुखपदी आमदार सुरेश धस तर निवडणूक प्रभारी म्हणून मंत्री पंकजा मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सातारा जिल्ह्यामध्ये मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। सांगली जिल्ह्यामध्ये आमदार सत्यजित देशमुख, कोल्हापुरात आमदार अमल महाडिक यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे। सिंधुदुर्गामध्ये स्वबळावर निवडणूक लढवावी अशी भाजप कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी म्हटलंय। भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झाल्यानंतर ते बोलत होते। पुणे कोकण पट्ट्यात एकतरी विधानसभा आमदार भाजपच्या मदतीशिवाय झालाय का, असा सवालही नितेश राणे यांनी केलाय। निवडणुका आहेत, शेवटी स्वबळाची भाषा होते आणि ताकद भारतीय जनता पक्षाची असल्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला भावना अशी आहे की आम्ही स्वबळावर लढून भारतीय जनता पक्षाचाच झेंडावरती फडकला पाहिजे, हे प्रत्येकाच्या मनात आहे, प्रत्येकाच्या मनात आहे। त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही, काही चुकीचं नाही, कारण का आपण मेहनत केली आहे। रोज सकाळी पेपरात उठतो, हा आव्हान देतोय, ते आव्हान देतो। मी मनात बोलत आहे ह्याला मीच नगराध्यक्ष बनवलं आणि हाच मला आव्हान द्यायला लागलाय, त्याला आम्ही नसतो तर काय झालं असतं। हे असे असंख्य उदाहरणं आहेत। म्हणजे विधानसभेच्या टायमाला प्यार किया तो डरना क्या होतं आणि विधानसभेच्या नंतर हम आपके होऊन कोण झालेलं आहे, त्याला आम्हालाच कळत नाही नेमकं लफडं कुठे झालं तेच कळत नाही।